नमस्कार. शशांक मोहिते स्पीक्स या युट्यूब चॅनेलमध्ये मी शशांक मोहिते आपल्या सर्वांचं बऱ्याच दिवसानंतर स्वागत करतो. मंडळी, भाषणकला प्रशिक्षक म्हणून किंवा पॉलिटिकल लिडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून काम करत असताना माझ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न मला असतो. सर, राजकारणामध्ये आजकाल काही जण राजकीय भूमिका बदलतात, पण मग त्याच्यामध्ये मला एक गोष्ट अशी जाणवते की अनेक महत्वाचे नेते किंवा महत्वाचे कार्यकर्ते एखाद्या अमुक पक्षाचे बरेच दिवस बरेच वर्ष कट्टर समर्थक असतात आणि तेव्हा ते त्यांच्या राजकीय विचारधारेच्या विरोधातल्या पक्षावर सडकून टीका करत असतात. असं काय होतं की अचानक जेव्हा ते पक्ष बदलतात तेव्हा ते ज्या पक्षावर सडकून टीका करायची त्या पक्षाचं गुणगान गायला लागतात, त्या पक्षाला त्या पक्षाच्या विरोधातल्या अगोदरच्या पक्षाच्या नेत्याला देव्हाऱ्यात बसवतात आणि जो पक्ष मी माझा आयुष्यभराचा तो आमचा पक्ष आहे, ते नेते माझं दैवत आहेत, ज्यांना मी कधी सोडू शकत नाही, माझ्या निष्ठा कायम ह्यांच्या पायाशी वाहिलं असं म्हणतो, त्यांच्यावर टीका करायला लागतो. म्हणजे अनेकदा असं म्हणतात की माझ्या रक्तात अमुक अमुक पक्ष आहे किंवा आमच्या रक्तात अमुक अमुक पक्षाचा डीएनए आहे, मला उभं आडवं कापलं तरी अमुक पक्षच दिसेल, असे काही जण गमतीत स्टेटमेंट देतात. पण नंतर मग अशी अडचण होती की जेव्हा ही भूमिका बदलतात तेव्हा मग लोक त्यांच्या अगोदरच्या भाषणांची अगोदरच्या मुलाखतींची क्लिप बघतात आणि मग रेफरन्स देतात की भाई मग तेव्हा नेमकं काय बोललं होतं आणि आता नेमकं काय, आणि मग ह्याची सारव करताना अनेकांची अडचण होते. एक दोन गोष्टी उदाहरणादाखल सांगतो आणि मग तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं. अकबर आणि बिरबलाचा किस्सा आपल्याला माहिती आहे. अकबराचं मंत्रिमंडळ, त्यातला बिरबल चाणाक्ष हजरजबाबी माणूस, हा अकबराच्या गुडबुक मध्ये आहे, तो असता कामा नये असं काही मंत्र्यांना वाटायचं. म्हणून ते अकबराला म्हणायचे, बिरबलाची लॉयल्टी चेक करा, तो तुमचा खरंच निष्ठावान सहकारी आहे का ते एकदा चेक करा, हुशार माणूस आहे, सांगता येत नाही. अकबराला काही त्याची अडचण असेल पण तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणता तर करतो. हा किस्सा पण अनेक वेळा ऐकलाय, पण आता इथं संदर्भाने समजून घेऊ काय याचं कारण आहे. आणि अकबर बिरबलाला एकदा असं जेवणाच्या पंक्तीमध्ये म्हणतो बाजूला बसल्यावर, बिरबल, ही वांग्याची भाजी मला खूप आवडते, तुझं मत काय? बिरबलाच्या लक्षात येतं अकबर असं म्हणतोय वांग्याची भाजी मला खूप आवडते. तो लगेच म्हणतोय, हुजूर, तोंडाला पाणी सुटलं राव, माझी तर एवढी आवडती भाजी आहे की रोज म्हटलं तरी मी खाईल. म्हणजे बैंगन मसाला करा किंवा वांग्याचं भरीत करा, माझी फेवरेट डिश आहे, रोज म्हटलं तरी खाईल. माझं आवडतं वांग म्हटलं, मला रोज आवडतं. अकबर खुश झाला. अरे, आपण म्हणतो तसंच हा फॉलो करतो, तसंच म्हणतो, होला हो म्हणतोय. बाकीचे लोक नाराज होतात. बिरबलाला माहिती असतं काय काळजी घेतली पाहिजे. 4 महिन्यानंतर परत बाकीचे लोक अकबराला म्हणतात, एकदा चेक करा, तो तुमचा निष्ठावान सहकारी आहे का? अकबर म्हणतो काय नाही सारखं सारखं, पण म्हणतो ठीक आहे चला. 2 दिवसानंतर अशी जेवणाची पंगत, अकबर सेम प्रश्न बिरबलाला विचारतो पण थोडासा गुगली टाकायचा प्रयत्न करतो. अकबर म्हणतो, बिरबल, अरे वांग्याची भाजी मला अजिबात आवडत नाही, तुझं मत काय? बिरबल लक्षात घेतो की अकबर आत्ता असं म्हणतोय की वांग्याची भाजी मला अजिबात आवडत नाही, तुझं मत काय? तो लगेच म्हणतो, कशाला नाव काढलं त्या भाजीचं, मला तर अजिबात आवडत नाही, कशी दिसते ती भाजी दिसायला, मिळमिळीत मिळमिळीत, मला अजिबात आवडत नाही हुजूर, म्हणजे माझी अन्नावरची वासनाच निघून गेली, माझी भूकच निघून गेली, मला नाही जेव्हा वाटणार, मला अजिबात आवडत नाही. अकबर म्हणतो काय रे, 4 महिन्यापूर्वी जेव्हा तुला मी प्रश्न केला वांग्याची भाजी माझी रोज म्हणजे माझी आवडती भाजी आहे, तुझं मत काय, तेव्हा तो म्हटलास मला रोज म्हटलं तरी ते खायला आवडेल, माझी फेवरेट डिश आहे. आणि आज मी म्हणतोय मला वांग अजिबात आवडत नाही, तर तू पण म्हणतोस की माझी अन्नावरची वासना निघून जाते वांग्याचं नाव जरी काढलं तरी, असा काय फरक पडला? बिरबल शांतपणे म्हणतो, हुजूर, प्रश्न माझं मत काय सांगण्याचा नाहीये, विषय हा आहे की मला पगार कोण देतं, मी नोकरीला कोणाकडे आहे, वांग्याकडे की तुमच्याकडे? मी वांग्याचं वाईट बोलू किंवा चांगलं बोलू, मला तसं काही नुकसान नाहीये, पण तुम्ही नोकरीत ठेवलं तर माझा फायदा आहे, तुम्ही जर मला बाजूला काढलं तर माझं नुकसान आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं मी म्हणणार आहे, जय हो. आणि मग लक्षात येतं की इथे बिरबलाने आपल्याला मेसेज काय दिला. आता अनेक जर म्हणतात, मग सर तसं असेल तर मग पाठीचा कणा ताट असता कामाच नाही का, आपण आपली भूमिका अशी सातत्याने बदलली पाहिजे का वगैरे. हे बघा, विषय ज्यांची निष्ठा आपल्या विचारधारेशी आहे, ज्यांचं मत हे ठाम आहे, ठोस आहे, ते आपल्या आयडिओलॉजीच्या पुढे एखाद्या व्यक्तीपेक्षा आयडिओलॉजीला महत्वाचं मानतात. मी त्यांच्याशी म्हणत नाही. ज्याला स्वतःचं राजकीय करिअर करायचं आहे, त्याला वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या, ज्याला सारख्या म्हणजे वेगवेगळ्या संधीच्या शोधात आहे, त्याने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे असं मी म्हणतोय. थोडक्यात काय, तुम्ही अनेक उदाहरणं पाहिली असेल आता की वेगळ्या पक्षात आहे आणि इथं टीका केली, ह्या पक्षात तिकीट मिळालं तर मग लोकांनी सांगितलं की तिथं असताना तो असं असं बोलला, मग आता उमेदवारी का द्यायची, अनेकांची उमेदवारी कॅन्सल करावी लागलेली. तुम्हाला माहिती आहेत बरेच किस्से आहेत या संदर्भातले. अशाला काळजी काय घ्यायची?
भाषण करताना करा, पण अगदीच ओराला वाळू लावून अगदी कट्टर कणखर तरवेळ धार लावून नका करू. थोडीशी धार कमी ठेवा जर तुम्हाला भविष्यात भूमिका बदलायची असेल तर. एक शेर आहे, आपल्याला माहिती आहे, दुश्मनी जम के करो, दुश्मनी जम के करो, मगर ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तर शर्मिंदा ना हो. जर तुम्हाला भविष्यात एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचे आर्थिक, व्यावहारिक, राजकीय संबंध जुळवायचे असतील तर ही आत्ताची जी स्टेटमेंट्स आहेत ती कदाचित अडचणीत येऊ शकणार असतील तर काळजी घ्या. ही मतं व्यक्त करता तुम्ही माइल्ड पद्धतीने व्यक्त करा. फार कट्टर दाखवण्याच्या नादामध्ये स्वतःची अडचण करून घेऊ नका. हा, तुम्ही आता काही जणांच्या मनात येईल की शशांक सर, अहो असे किती लोक पाहिलेत की जे इथं असताना कट्टर टीका करायचे आणि आता त्यांचे कट्टर समर्थक झालेत, किंवा ह्याच बाजूचे कट्टर समर्थक आता ह्या पक्षाचे कट्टर विरोधक झालेत. आपला विषय असा चाललाय कॉमन पब्लिकचा, ज्यांचं उपद्रव मूल्य जास्त आहे, ज्यांचं उपयोगिता मूल्य जास्त आहे, म्हणजे जे एवढ्या फायद्याचे आहेत की त्यांची मतं काही का असणार, पण तो आमच्या फायद्याचा, तो आमच्याकडे आमचा पक्ष वाढेल, आमची संघटना वाढेल, तेव्हा हे बाकीचे लोक विसरून जातात, हे नेते तरी. किंवा एखादा व्यक्ती एवढा उपद्रव मूल्य असलेला आहे की बाबा तो आमच्या बरोबर येतोय, ही गोष्ट फार महत्वाची आहे, त्याने मान्य त्रास दिलाय, बोललाय आम्हाला, पण तो त्रास देऊन नुकसान करेल, त्यापेक्षा सोबत घेतलेलं बरं. मी परत एकदा म्हणतोय, ह्यातली काही विधानं ज्याचं उपयोगिता मूल्य, ज्याचं उपद्रव मूल्य जास्त आहे त्याच्यासाठी कदाचित नसेल महत्वाचं, पण ज्याला वाटतं की आपल्याला आपल्या पद्धतीने आपलं राजकीय करिअर पुढं सेट करत न्यायचंय, त्याने मात्र या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.